राजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं। कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय जय राम। श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं स्वरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया। यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्। अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं। मृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेषु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्। एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा। एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्। गोपाल कृष्ण भगवान की जय। अवतरणिका द्वादश स्कंदाचे। द्वादश स्कंद प्रथमोध्यायात कलीचे राजवंश वर्णित, कलीधर्म द्वितीयात नाम महात्म्य तृतीय, चार प्रलय चतुर्थात, अंतिम शोकबोध पंचमात, सद्गती परीक्षितीची षष्ठात, सर्पयज्ञ जन्मेजयात, अर्थवादी वेदशाखा पुराण लक्षण सप्तमात निवेदन, मार्कंडेय तप वर वर्णन अष्टमात बोलिले। मार्कंडेयाशी माया दर्शन नवमात केले कथन, दशमात शंकर वरदान मार्कंडेयाशी, आयुध रहस्य भगवदांग निवेदिले यथासांग, सूर्यगण वर्णन समग्र एकादशात वर्णिले। सूची श्रीमद्भागवताची द्वादशात रचना तयाची, पुराण श्लोकसंख्या महात्म्याची त्रयोदशात विवरणे। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय जय। आज कार्तिक वद्य कार्तिक शुद्ध नवमी शके 1947। जवळपास 4 वर्षापूर्वी आषाढ महिन्यामध्ये शके 1943 म्हणजे अक्कांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण ही सेवा सुरू केली. त्याला आता 4 वर्ष उलटून गेलेली आहेत. संपूर्ण भागवत जो आहे त्याचा विस्तार खूप मोठा आहे. 18,000 श्लोक यामध्ये आहेत. आपण त्याचं सगळं विस्तारपूर्वक प्रत्येक अध्यायाचं श्रवण केलेलं आहे. आजच्या अध्यायामध्ये विभिन्न पुराणांची श्लोकसंख्या आणि श्रीमद भागवताचा महिमा. आत्ताच आपण मागच्या एका अध्यायामध्ये श्रीमद भागवताची विषय सूचीसुद्धा पाहिली. प्रत्येक ग्रंथाला अनुबंध चतुष्ट असतं, म्हणजे त्याचा विषय काय, तो ग्रंथ लिहिण्याचं प्रयोजन काय, त्या ग्रंथाचे अधिकारी कोण, तो कोणासाठी लिहिला गेला, आणि प्रतिपाद्य विषय आणि प्रतिपादक यांचा संबंध काय हे सांगणं म्हणजे अनुबंध चतुष्ट. त्याप्रमाणे या 12 स्कंदाच्या अध्यायामधल्या भागवतामध्ये पहिले 2 जे स्कंद आहेत ते स्कंद म्हणजे अधिकारी आणि साधन यांचं विवेचन पहिल्या 2 स्कंदामध्ये केलेलं आहे.
आणि त्यानंतर स्कंद 3 ते स्कंद 12पर्यंत वेगवेगळी लक्षणं जी आहेत ती या ठिकाणी दिली. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उतय, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय. 12वा स्कंद जो आपण पाहत आहोत आज त्याचा आपला शेवटचा अध्याय आहे. एक श्लोकसुद्धा आहे. भद्वयम चैव व्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंगकुस्कानी पुराणानी पृथक पृथक. मद्वयम, म पासून 2 पुराणं आहेत, मत्स्य पुराण आणि मार्कंडेय पुराण. भद्वयम, भ पासून असणारे 2 भागवत पुराण आणि भविष्य पुराण. त्यानंतर व्रत्रयम, ब्र पासून असणारे 3 ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण. त्यानंतर व चतुष्टयम, व पासून असणारे 4 नावं आहेत. वराह पुराण, वामन पुराण, वायुपुराण आणि वायुपुराण. आणि नंतर अनापलिंग कुस्कानी, म्हणजे आता हे वेगवेगळे आहेत. अ पासून 1 अग्निपुराण, ना म्हणजे नारद पुराण, प म्हणजे पद्मपुराण, लिंग म्हणजे लिंगपुराण, ग म्हणजे गरुड पुराण आणि कुर्म पुराण. असे पुराणाचे पृथक पृथक नावं आहेत. आता आजच्या अध्यायामध्ये विभिन्न पुराणांची श्लोकसंख्या आणि श्रीमद भागवताचा महिमा याचं वर्णन केलेलं आहे. एक भक्त, भक्ती, भगवंत, गुरु 4 गोष्टी आहेत. भक्त, भक्ती, भगवंत, गुरु. चतुर्नाम वपू एक, इनके पदबंधन किए, नासत विघ्न अनेक. म्हणजे भक्त, भक्तांच्या कथा, भक्तांनी केलेली भक्ती, ज्या भगवंताची भक्ती केली तो भगवंत, आणि त्या भक्ती मार्गामध्ये आम्हाला सहाय्य करणारे म्हणजे आमचे सद्गुरू. म्हणजे 4 गोष्टी या ठिकाणी आहेत. भक्त, भक्ती, भगवंत आणि गुरु. चतुर्नाम, हे 4 नावं वेगवेगळे जरी असले तरी वपू एक, वपू म्हणजे शरीर, वपू म्हणजे आपले शरीर. जसं शरीर एक आहे, त्याचे नावं वेगळे असतील. मुलं त्यांना बाबा म्हणतात, आजोबा त्यांना मुलगा म्हणतात, पत्नी त्यांना नवरा म्हणते. हे जसं आहे तसं भक्त, भक्ती, भगवंत, गुरु, चतुर्नाम वपू एक, शरीर एकच आहे. आता इनके पदबंधन किए, म्हणजे यांच्या चरणांना वंदन केल्यानंतर नासत विघ्न अनेक. मग तो भक्त असो, भक्ती असो, भगवंत असो किंवा सद्गुरू असो, या सगळ्यांना वंदन केल्यानंतर नासत विघ्न अनेक. अशा प्रकारे भक्ताचं, भक्तीचं, भगवंताचं आणि गुरुचं वर्णन केलेलं आहे. आता हे कलियुग आहे. कली म्हणजे कलह आणि कलियुग म्हणजे कलहाचे युग. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी द्वंद्व जे आहे ते आहे. कलह म्हणजे द्वंद्व. जेव्हा 2 माणसं असतात तेव्हा त्यांच्यामध्ये भांडण होतं. जेव्हा एकच असतो तेव्हा त्यांच्यामध्ये भांडण नसतं. एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एकटाच आहे अशी भगवंताची संकल्पना, आणि त्यापासून मायेचा आधार घेऊन हे सगळं विश्व निर्माण झालं आणि त्यामुळे अनेकत्व या ठिकाणी आले. आता जरी अनेकत्व असले तरी आत्म्याच्या रूपाने भगवंताचा अंश हा प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. जो हे जाणतो त्याच्या ठिकाणी द्वंद्व नसतं, आणि जो हे जाणत नाही त्याच्या ठिकाणी मी तूपणाचा भाव सहजपणे उदयास येतो. त्यालाच आपण देहबुद्धी म्हणतो. आता आत्तापर्यंत या भवसागरातून पार जाण्यासाठी कोणते उपाय आहेत असे अनेक प्रश्न विचारलेले होते. सोयी भवतर कछु संशय नाही, राम प्रताप प्रगट कली माही, कलिकर एक पुनीत प्रतापा, मानस पुण्य होई नाही पापा. ही चौपाई आहे रामचरितमानसमध्ये. सोयी भवतर कछु संशय नाही, तोच या भवसागराला तरून जाईल त्याबद्दल कुठलाही संशय नाही. कोणाच्या बाबतीमध्ये? नाम प्रताप प्रगट कली माही. या कलियुगामध्ये नामाचा प्रताप, नामाचं महात्म्य हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि त्या नामाचा जो आश्रय घेतो तो हे भवसागर तरून जाईल. आता या कलियुगाचं अजून एक वैशिष्ट्य आहे, मानस पुण्य होई नाही पापा. या कलियुगाचं वैशिष्ट्य, ज्या कलियुगाच्या वैशिष्ट्यामुळे
परीक्षित राजाने त्या कलीला प्रत्यक्ष समोर दिसत असताना, तो त्या गाय आणि त्या बैलाला मारत असताना त्या कलीला परीक्षित राजाने थांबवलं. त्याचं कारण आता कलीला त्याने 4 जागा दिल्या. द्यूत, पान, श्रिय, सुना आणि सुवर्ण अशा 5 जागा दिल्या. आता या ठिकाणी या कलीला का सोडलं, त्याला का मारलं नाही, असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सांगतात, मानस पुण्य होई नाही पापा. मानस पुण्य, मनामध्ये एखादा चांगला विचार आला, पुण्याचा विचार, जो आपल्या धर्माला धरून आहे, जो सनातन धर्माचं रक्षण करणारा आहे, असा विचार मनामध्ये आला तरी त्याची पुण्यामध्ये गणना होती. मग विचार आला पण तशी कृती नाही घडली तरी हरकत नाही. आणि हा एक सर्वात मोठा गुण या कलियुगाचा आहे. आणि त्याच्या उलट पाप जे आहे, मनामध्ये पाप आलं पण कृती नाही घडली, पापाची कृती नाही घडली. आणि पापाची कृती केव्हा घडते, जेव्हा एखादा गुन्हा होतो. म्हणजे गुन्हा झाला तर त्याला कायद्याने शिक्षा आहे, पण मनामध्ये काहीतरी आलं, मग ते पाप असो किंवा पुण्य असो, त्याची शिक्षा काही नाही. मानस पुण्य होई नाही पापा. त्याप्रमाणे या सगळ्या पुराणांची जेव्हा रचना झाली, आताच्या या अध्यायामध्ये विभिन्न पुराणांची श्लोकसंख्यासुद्धा दिलेली आहे. आता याची सुरुवातच अशी आहे, सूतजी आणि शौनकादी ऋषी नैमिषारण्यामध्ये बसलेले आहेत. नैमिषारण्यापासूनच या सगळ्या ग्रंथाची सुरुवात होते. आपल्या अनेक ग्रंथांची सुरुवात ही जी आहे ती नैमिषारण्यातल्या त्या काय म्हणतात, भक्तीबद्दलचे अनेक प्रकारचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं सूतजी देतात. आणि शौनकादी अनेक ऋषी, 88,000 ऋषी त्या ठिकाणी बसून हे एक ज्ञानसत्र चालवत असतात. त्यामध्ये सूतजी आता या ठिकाणी जे श्लोक म्हणतात, तो श्लोक आपल्या सगळ्यांनाच पाठ आहे. असा श्लोक आहे. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदै सांगपद क्रमोपनिषदै गायन्ति यम सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यांतं विदु सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः हा श्लोक या ठिकाणी आहे. आता याचा अर्थ काय? यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत, म्हणजे 5 गोष्टी या ठिकाणी दिल्यात. ब्रह्मदेव स्वतः, त्यानंतर वरुण देवता, नंतर इंद्र, रुद्र म्हणजे भगवान शंकर आणि मरुद्गण. आता मरुद्गण किती असतात? श्रीमद भागवताचा अभ्यास झाल्यानंतर याचं उत्तर आपल्याला येतं की मरुद्गण म्हणजे 49. आता 49 कोणामुळे झाले? ते इंद्रामुळे झाले. आता ते कसे झाले ही सगळी कथा या सगळ्या श्रीमद भागवतामध्ये आहे. दितीच्या गर्भामध्ये प्रवेश करून इंद्राने त्या गर्भाचे 7 तुकडे केले, तरी पण ते जिवंत राहिले, म्हणून पुन्हा प्रत्येकाचे 7 तुकडे केले आणि ते 49 झाले. आणि मग इंद्र त्या गर्भातून बाहेर आले आणि ही 49 मुलंसुद्धा बाहेर आली. आता ज्या मातेच्या उदरातून इंद्र आले, त्याच मातेच्या उदरातून हे 49 मरुद्गण आले. आणि त्यामुळे मरुद्गणाचा भाऊ म्हणजे मोठा भाऊ म्हणजेच इंद्र झाला. आता खरं म्हणजे त्या इंद्राला मारण्यासाठी हे सगळं केलं होतं, पण ते काही झालं नाही. पण त्यांना मरुद्गणामध्ये स्थान मिळालं. म्हणून ब्रह्मदेव, वरुण, इंद्र, रुद्र आणि मरुद्गण, आता हे सगळे दिव्य स्तोत्रांनी ज्याची स्तुती करतात. त्यानंतर सामगायन करणारे, आपण पाहिलं की 4 वेद आहेत, ऋग, यजु, साम आणि अथर्व. सामगायन करणारे अनेक ऋषी आहेत. ते अंग, पद, क्रम तसेच उपनिषदांद्वारे ज्यांचे गायन करतात. म्हणजे हे सगळे ऋषीमुनी ज्या भगवंताचं गायन करतात, ज्यांचे लीला वर्णन करतात, त्याचप्रमाणे जे योगी आहेत, योगिक क्रिया ज्यांना येते, ते योगी ध्यानामध्ये असतात. आणि ध्यानामध्ये त्या ज्या भगवंताचं ध्यान करतात निश्चल झालेल्या मनाने, कारण आता त्या योगाने, योग हा चित्तवृत्ती निरोध हा, चित्तवृत्तीचा निरोध, चित्तवृत्ती ज्या बाहेर भटकत असतात त्यांना अंतर्मुख करून आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतरंगामध्ये भगवंताचं ध्यान जे करतात. आपण म्हणतो रामरक्षेमध्ये नुसतंच म्हणतो आपण, ध्याये दाजानुबाहून धृतशरधनुषम बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धनेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीता मुखकमलमिल लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं ददत मूर्जटा मंडनं रामचंद्र. आणि मग नंतर मग आपण रामरक्षेची सुरुवात करतो.
तसं योगी हे ध्यानाच्या वेळेस निश्चल झालेले असतं. निश्चल म्हणजे त्यांचं मन हे एका ठिकाणी स्थिर झालेलं असतं आणि ते ज्या भगवंताचं दर्शन घेतात. त्याचप्रमाणे देव असतील किंवा दैत्य असतील, हे सुद्धा अनेक प्रकारे त्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे तप करतात. पण तरी पण ज्यांचे खरे स्वरूप ते जाणत नाहीत, म्हणजे आता जेवढी मोठी यादी वाचली, हे भगवंताचे खरं स्वरूप जाणत नाही, त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला नमस्कार असो. यस्यांतम न विदुत सुरासुरगणा. सुर असुरगण म्हणजे सुर म्हणजे देव आणि असुर म्हणजे दैत्य, हे सुद्धा ज्याला जाणत नाही त्या देवांना मी नमस्कार करतो, असं म्हणत सूतांनी या ठिकाणी पहिला श्लोक शौनकादी ऋषींना सांगितलेला आहे. आता पुढे शब्द येतात. पृष्ठे भ्राम्य मदंतगिरी ग्रावाग्रकंडूयना निद्रालो कमठाकृते भगवत श्वासानिला पांतु वहा. म्हणजे आता कच्छप अवतार कच्छप म्हणजे कासवाचा अवतार भगवंताने धारण केला. आता केव्हा केला? समुद्र मंथनाच्या वेळी, जेव्हा तो मंदराचल पर्वत आणला आणि तो मंदराचल पर्वत त्या समुद्रामध्ये खाली बुडत चालला, तेव्हा त्याला काहीतरी आधार दिला पाहिजे आणि म्हणून भगवंतानी कच्छप रूप धारण केलं. कुर्मरूप जय जय राम, मत्स्यरूप जय जय राम, ही सगळी रामनामावली जी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. आमचे अनंतदास महाराज जे धाराशिवचे होते, त्या अनंतदास महाराजांचा एक आग्रह असायचा, कुठलंही पारायण असो, काही पण असो, एखादं अनुष्ठान करायचं असेल तर त्यापूर्वी ही सगळी रामनामावली म्हणायची आणि शेवटीसुद्धा रामनामावली म्हणायची. या रामनामावलीचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये संपूर्ण रामायण त्यामध्ये अंतर्भूत आहे. किंबहुना रामायण जेव्हा सांगतात, रामकथा 9 दिवस चालते, तेव्हासुद्धा हे रामायण जर म्हटलं तर कालची कथा कुठपर्यंत आली आणि आजची कथा कुठून सुरू होणार आहे, हे प्रवचनकर्त्याला, त्या रामायणकारांना सहजपणे सांगता येतं. तसं या कच्छप रूप धारण केलं आणि ज्यांच्या पाठीवर हा मंदराचल पर्वत उभा केला देवदेवतांनी मिळून. आता हा पाण्यात बुडू नये म्हणून हा मत्स्यरूप या ठिकाणी आले आहे. आपण पाहतो कासवाची जी पाठ असते त्यापासून ढाल तयार होते, ती ढाल अशी अभेद्य अशी असते आणि त्यावर हा मंदराचल उभा केला. आता मंदराचल आता ती रवी होती. रवी कसा? वासुकेचा दोर, वासुकी शेषनाग आहे त्याचा दोरा म्हणजे तो रवी आहे आणि रवीसारखा ते घुसळायला सुरुवात झाली. आता जेव्हा पाठीवर एवढा मोठा पर्वत घुसळला जातो तेव्हा अनायासं त्या कच्छपरूप भगवंताच्या ते घुसळण्यामुळे त्यांना आता आनंद व्हायला लागला आणि त्या आनंदात त्यांना निद्रासुद्धा आली, झोप आली. आता जेव्हा माणूस झोपतो तेव्हा सुरुवातीला त्याचे श्वास थोडेसे मोठे असतात आणि मग हळूहळू ते संथ होत जातात. आता जेव्हा ते श्वासरूप वायू त्यापासून निर्माण होणारा तो त्या श्वासरूप वायू आमचे रक्षण करू असं या ठिकाणी सूतजी म्हणतात. कारण त्या श्वासामुळे काय होतं तर समुद्रामधलं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये अनेक प्रकारच्या लाटा निर्माण होतात. म्हणजे ज्या लाटा आपण समुद्रावर जाऊन इतक्या प्रेमाने पाहतो, त्या पाहत असताना या श्लोकाची आठवण आपल्याला व्हावी. कुर्मरूप आहे आणि त्यामध्ये मंदराचल आहे, ते घुसळणं सुरू आहे, त्यामुळे पाठ खाजवल्याचे त्यांना आनंद होतो आणि त्यामधून जे श्वास निर्माण होतात त्या श्वासाने आमचं रक्षण करावं आणि त्या वाऱ्यामुळे, त्या श्वासाच्या उच्छ्वासामुळे ह्या समुद्रातल्या लाटा निर्माण झालेल्या आहेत आणि त्या समुद्राच्या लाटांची ये जा आजही सुरू आहे. आता हजारो वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे, ते अजूनही सुरू आहे. पुढे येता पुराणसंख्या संभूतिमस्य वाच्यप्रयोजने दानं दानस्य महात्म्यं पाठात एश्च निबोधत. तिसऱ्या श्लोकामध्ये विचार येतो की पुराणांची श्लोकसंख्या, त्यांची बेरीज म्हणजे एकूण श्लोक किती आणि भागवताचा प्रतिपाद्य विषय कोणता, हा भागवत ग्रंथ लिहिण्याचं व्यासांना तो लिहिण्याची गरज का पडली, त्याचा हेतू काय होता आणि हा ग्रंथ जर कोणी दुसऱ्याला दान दिला तर ती दान देण्याची पद्धत काय, दान आणि त्या ग्रंथाचं पठण आणि त्या ग्रंथाचं महात्म्य, या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. आता श्री सूतजी शौनकादी ऋषींना या सगळ्या 18ही पुराणांची श्लोकसंख्या सांगतात. ब्राह्मं दशसहस्राणि पाद्मं 55 षष्टिच
ब्राह्मम दशसहस्राणी. ब्राह्म म्हणजे ब्रह्मपुराणामध्ये दशसहस्र म्हणजे 10,000 श्लोक आहेत. त्यानंतर पाद्मम 55 पंचोन, पंच अधिक, पंच अधिक म्हणजे 5 अधिक, 55 म्हणजे 5 कमी, 4ला 5 कमी आणि 4 वाजून 5 मिनटं. हे जसं आहे तसं संस्कृतमध्ये 55 म्हणजे षष्टी म्हणजे 60,000 आणि 60,000मध्ये 5 कमी म्हणजे 55,000 म्हणजे त्या पद्मपुराणामध्ये 55,000 श्लोक आहेत असं या ठिकाणी सांगितलं. आता श्री वैष्णवम चतुर्विंशती शैवकम. आता श्री वैष्णवम म्हणजे विष्णू पुराणामध्ये चतुर्विंशती शैवकम म्हणजे किती 23,000 श्लोक आहेत आणि शिवपुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत. दशाष्टौ श्रीमद्भागवतम. श्रीमद्भागवतामध्ये दश आणि अष्ट म्हणजे 18,000 श्लोक आहेत. नारद पुराणामध्ये 25,000 श्लोक आहेत. मार्कंडेय पुराण, आत्ताच आपण 3 अध्याय मार्कंडेय ऋषींचे ऐकले, त्यांनी रचलेल्या या पुराणामध्ये 9,000 श्लोक आहेत. सगळ्यात कमी श्लोकसंख्या असणारं हे मार्कंडेय पुराण आहे. अग्निपुराणामध्ये 15,400 श्लोक आहेत. भविष्य पुराणामध्ये चतुर्दश भविष्यम 14,000 श्लोक आहेत. 500 चतुर्दश भविष्यम स्यात् तथा पंचशतानेच म्हणजे 14,500 श्लोक भविष्य पुराणामध्ये आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणाची संख्या जे श्लोकांची संख्या ही 18,000 आहे. म्हणजे सगळं हजारानेच गोष्टी आहेत या ठिकाणी. लिंग पुराणामध्ये 11,000 श्लोक आहेत. वराह पुराणाची श्लोक संख्या ही 24,000 आहे. वराम 81 सहस्रकम. आणि स्कंद पुराणामध्ये 81,100 श्लोक आहेत. आणि वामन पुराणामध्ये 10,000 श्लोक आहेत. 18ही पुराणाची श्लोकसंख्या या ठिकाणी सांगतात. कुर्म पुराण जे आहे त्या ठिकाणी इथे लिहिलं कौर्मम सप्तदशाख्यातम. कुर्म पुराणामध्ये 17,000 श्लोक आहेत. आणि मत्स्य पुराणामध्ये 14,000 श्लोकांचं मत्स्य पुराण आहे. गरुड पुराणामध्ये 21,000 श्लोक आहेत आणि ब्रह्मांड पुराणामध्ये 12,000 श्लोक आहेत. अशा प्रकारे विभिन्न पुराणांची संख्या 18 आणि प्रत्येकातली श्लोकांची संख्या सांगितली. आता एक कोष्टक या ठिकाणी दिलं. तेच कोष्टक मी आपल्या समूहामध्ये सुद्धा टेलिग्रामच्या एकदा दिलं होतं. ते शोधून पहा. छानपैकी 18ही पुराणांची नावं आणि प्रत्येकातली श्लोकसंख्या दिलेली आहे. आता या सगळ्या 18 पुराणांच्या श्लोकसंख्येची बेरीज किती तर 4 लक्ष आहे. किती 4 लक्ष. भगवान विष्णूंनी पूर्वी आपल्या नाभी कमळापासून उत्पन्न झालेल्या आणि संसारामुळे भयभीत झालेल्या ब्रह्मदेवाला, आता आपल्याला माहिती आहे ब्रह्मदेव यांची उत्पत्ती कमळामधून झाली. कमळामध्ये ब्रह्मदेव उत्पन्न झाले आणि हे कमळ भगवंताच्या नाभी कमळापासून उत्पन्न झालं. आता त्या ब्रह्मदेवाला भगवंतानी पहिल्यांदा उपदेश केला तो चतुश्लोकी भागवताचा, जे आपण नेहमी प्रत्येक वेळेस सुरुवातीला म्हणतो. आता याच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी श्रीमद भागवत जे आहे, या चतुश्लोकी भागवत आहे, त्याचा विस्तार पुढे झाला. आणि तो विस्तार करत असताना म्हणजे भगवंताने ब्रह्मदेवांना ते चतुश्लोकी भागवत सांगितलं. ब्रह्मदेवाने ते नारद महर्षींना सांगितलं. नारदाने व्यास महर्षींची भेट झाली तेव्हा त्यांना हे सांगितलं आणि त्या व्यासांना आज्ञा झाली की तुम्ही याचा विस्तार करा. त्यामुळे व्यास महर्षींनी या 4 श्लोकांचा विस्तार हा 18,000 श्लोकांमध्ये केला. आता झालं असं, क्षम्याप्रास नावाचा आश्रम आहे. आपण त्या ठिकाणी हिमालयात गेलो होतो, बद्रीनाथाला गेलो होतो. काही जण त्या ठिकाणी आपल्याला बद्रीनाथामध्ये थांबावं लागलं. तिथून अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर ही व्यासगुफा आहे आणि त्या व्यासगुफेमध्ये भगवान व्यासांनी या 18,000 श्लोकांची रचना केली. व्यासांचे शिष्य ते श्लोक रोज पाठ करायचे, संथा घ्यायचे आणि जंगलामध्ये जाऊन काही लाकडं म्हणा किंवा काही आपल्या यज्ञासाठी समिधा गोळा करायला जायचे आणि त्यावेळेस त्यांना शुकदेवांची भेट झाली. आता तसं पाहिलं तर शुकदेव हे व्यासांचेच पुत्र आहेत, पण जन्मल्याबरोबर या ठिकाणचा कुठलाही संपर्क नको म्हणून ते जन्मल्याबरोबर किती वय त्यांचं जन्मल्याबरोबर आपलं जसं 0 वय असतं आणि हळूहळू 1 दिवस 2 दिवसाचा मुलगा झाला, 4 दिवसाचा झाला, 15 दिवसाचा झाला, तसं ते जन्मल्याबरोबर 16 वर्षाचे होते. आणि 16 वर्षाचे व्यासदेव मागे आईवडिलांकडे न पाहता संसारामध्ये कुठेही आसक्त न होता
त्या आश्रमातून बाहेर पडले. खूप मोठी कथा आहे सगळी, थोडक्यामध्ये आपल्याला पाहिजे तर तो या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. आता या ब्रह्मदेवानं ते सांगितलं आणि मग आपण या ठिकाणी पाहतो की श्रीहरींच्या ज्या ज्या लीला आहेत, कारण 18 पुराणामधले 2 पुराण महत्त्वाचे, जे पद्मपुराण आणि स्कंदपुराण, हे 2 महत्त्वाचे का, की या पुराणांची रचना होत असताना व्यासांनी त्यामध्ये भागवताचं महात्म्य सांगितलं. आता हे भागवत त्यावेळेस आलं कुठून हा प्रश्न आहे. 18पैकी 18वं पुराण जे आहे ते महापुराण भागवत आहे. जे उरलेले 2 आहे स्कंद आणि पद्मपुराण, यामध्ये भागवताचं महात्म्य आहे. आता त्या ठिकाणी नारद त्यांना म्हणतात की तुम्ही फक्त महात्म्य सांगितलं, त्यामध्ये भगवंताच्या लीलांचं वर्णन तुम्ही केलेलं नाही आणि म्हणून ते तुम्ही करा. तशा रीतीने पूर्ण हा ग्रंथ तयार झाला. प्रोष्ठपद्यां पौर्णमास्यां हेमसिंह समन्वितं ददाति यो भागवतं स याति परमां गतिं. आता या सर्व वेदांताचे सार असणारं म्हणजे ब्रह्म आणि आत्म्याची एकरूपता, ब्रह्म आणि आत्मा याची एकरूपता, ती प्रतिपादन करणं हा त्याचा विषय आहे. आणि त्याचं फळ काय, तर मोक्षाची प्राप्ती. मोक्ष म्हणजे मुकुम ददाती, मुकुंद नाव भगवंताचं आहे. मुकुम ददाती किंवा मोक्षम ददाती. ज्या भागवताच्या श्रवणाने जीवाला मोक्षप्राप्ती होते, तो ग्रंथ म्हणजे हा पूर्ण श्रीमद्भागवताचा विषय आहे. राजन्ते तावदन्यानी पुराणानि सतांगणे यावन्न दृश्यते साक्षीत श्रीमद्भागवतं परम. ते या ठिकाणी दिले प्रोष्ठपद्यां पौर्णिमास्यां. प्रोष्ठपदी पौर्णिमा म्हणतो आपण, म्हणजे भाद्रपद महिन्यात येणारी जी पौर्णिमा आहे ती प्रोष्ठपदी पौर्णिमा. जो पुरुष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे भाद्रपद पौर्णिमेला श्रीमद्भागवताचे लिखाण करून त्याला एखाद्या सिंहासनावर, सुवर्ण सिंहासनावर ठेवून त्याचे दान एखाद्या सच्चिल अशा ब्राह्मणांना करतो, त्याला परमगती प्राप्त होते, असं या ठिकाणी दिलेलं आहे. आता आठवण होती ती माझ्या वडिलांची, त्यांना आम्ही अण्णा म्हणतो, व्यंकटराव रत्नाकर. आम्ही नागपूरला असताना त्यांनी श्रीमद्भागवताचे पूर्ण 18,000 श्लोक लिहून 2 वेळेस हे पूर्ण भागवत ग्रंथ लिहिला. प्रत्येक वेळी श्लोक लिहिल्यानंतर त्यापुढे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रसुद्धा लिहिला. आणि जसा या श्लोकामध्ये सांगितल्या त्याप्रमाणे प्रोष्ठपद्यां पौर्णिमास्यां हेमसिंहासनं समन्वितं. आता हेमसिंहासन, सुवर्णाच्या सिंहासनावर तो ठेवून ब्राह्मणाला दान करणं हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. आणि मग आत्ताच आपण या भागवतामधलं किंवा कलीचा महिमा आपण ऐकला की पुण्य जे आहे ते मनसा जरी झालं तरी त्याचं श्रेय मिळतं. त्याप्रमाणे आमच्या अण्णानं हे दोन्ही भागवत ब्राह्मणांना दान केलं. त्यापैकी एक म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सालपेकर महाराज जे पण नागपूरचे आहेत त्यांना दान केलं होतं. आता यापुढे देतात, जोपर्यंत सर्वश्रेष्ठ भागवत महापुराणाचे दर्शन होत नाही, म्हणजे जोपर्यंत भागवताची ओळख होत नाही श्रोत्याला, तोपर्यंत संतांच्या सभेमध्ये दुसरी पुराणे शोभून दिसतात. म्हणजे श्रीमद्भागवत महापुराण सोडलं ती जी 17 पुराणे आहेत त्यांचं ज्या ठिकाणी विवेचन होत असतं त्या ठिकाणी सगळ्यांचं मन रममाण होतं. पण जेव्हा एकदा या भागवताची गोडी लागली तेव्हा हे भागवत म्हणजे सर्व वेदांताचे सार आहे. सर्व वेदांत सारम ही श्रीमद्भागवतम ईशते तत् रसामृत तृप्तस्य नान्यत्र स्यादृती क्वचित. आता ह्या भागवताचा सार श्रवण केल्यानंतर, त्या रसामृताचे पान केल्यानंतर आता आम्ही तृप्त झालो, आता आम्हाला भागवत ऐकण्याची गरज नाही असं कोणीही म्हणत नाही. उलट ज्यांनी एक दिवस का होईना भागवताच्या कथेचं श्रवण केलं त्याच्या मनामध्ये भक्तीचा उदय होतो. आणि एकदा भक्तीचा उदय झाला की मग त्याचं मन हळूहळू संसाराकडून ओढलं जातं आणि अध्यात्माकडे ते रत होतं आणि त्याला अधिकाधिक गोडी अध्यात्मग्रंथाच्या श्रवणाची लागत जाते. निमग्नानां यथा गंगा देवानां अच्युतो यथा वैष्णवानां यथा शंभुः पुराणानां इदं तथा. नद्यामध्ये सर्वश्रेष्ठ नदी कोणती, तर गंगा नदी. कारण ती भगवताच्या चरणापासून निघालेली ती गंगा नदी आहे, ती सगळ्यात श्रेष्ठ आहे.
आता देवतांमध्ये श्रेष्ठ कोण? तर विष्णू. आणि जे वैष्णव आहेत त्या वैष्णवांमध्ये श्रेष्ठ कोण? तर भगवान शंकर आहे. आणि आपण शिव आणि शंकर, आम्ही शंकराचे भक्त आहोत, आम्ही विष्णूचे भक्त आहोत, आम्हाला ते चालत नाही, आम्हाला हे चालत नाही, असं म्हणून आपण त्यामध्ये 2 भाग करून आपलेच पंथ 2 भागामध्ये विभागून टाकत असतो. पण शिवस्य हृदयम विष्णू, विष्णुस्य हृदयम शिव. कर्पूर गौरम करुणावतारम हे सगळं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये मुळामध्ये या तिघांचे जे रंग आहेत ते सगळे वेगवेगळे होते. कृष्ण कसा रंगाचा? काळ्या रंगाचा. शंकर कसे? कर्पूर गौरम. आता जर आपण पाहिलं तर महादेवाची पिंड आहे ती काळ्या रंगाची असते. आता कर्पूर गौरम असणारे महादेव हे काळ्या रंगाचे का? असा प्रश्न येतो. आता या दोघांमध्ये भक्तीची अशी चढाओढ आहे की एकाने दुसऱ्याचे ध्यान करता करता ते त्याच्याशी एकरूप झाले. आणि इतके एकरूप झाले की कृष्णाचा सावळा रंग हा भगवान शंकरांनी धारण केला आणि भगवंताचा कर्पूर रंग जो आहे, पांढरा रंग आहे, शुभ्र रंग आहे, तो सत्वगुणी अशा विष्णूने धारण केला. तसं तथा पुराणव्रातानां श्रीमद्भागवतम द्विजा. पुराणांमध्ये श्रीमद्भागवत हे अशा प्रकारचं आहे. आता या ठिकाणी काही गोष्टींचं महात्म्य दिलेलं आहे. पद्मपुराण आणि पद्मपुराणामधला उत्तरखंडाचा भाग जो आहे त्यामध्ये महात्म्य दिलेलं आहे. या श्रीमद्भागवताच्या सुरुवातीला आपण महात्म्याचे 6 अध्याय पाहिले. नारदांची भक्तीशी भेट, त्यानंतर नारदांचं त्याच्याशी झालेलं संभाषण, त्यानंतर भक्तीच्या कष्टाचं निवारण करण्यासाठी नारदाने केले प्रयत्न, त्या भक्तीच्या मांडीवर झोपलेले तिचे वृद्ध असे 2 पुरुष जे 70-80 वर्षाचे सुद्धा असतील आणि भक्ती जी आहे ती तरुण दिसत होती, ही सगळं कथाभाग आहे. आणि मग त्यामध्ये नारद जे आश्वासन देतात की त्या तुझ्या भक्तीची प्रतिष्ठापना मी सगळ्यांच्या घराघरामध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये करेन आणि ज्यामुळे तुझे हे ज्ञान आणि वैराग्य हे दोन्ही पुत्र जे आता मृतावस्थेमध्ये पडलेले आहेत ते सुद्धा पुन्हा ताजे तरुण होतील आणि नृत्य करायला लागतील. श्रीमद्भागवताच्या श्रवणाने या सगळ्या गोष्टी घडून येतील. त्या श्रीमद्भागवताच्या पद्मपुराणाच्या उत्तरखंडामध्ये जे महात्म्य आहे त्यामधला पहिलाच श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. आणि श्रीमद्भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये जो श्लोक आहे त्यामध्ये जन्मादस्य यतोन्वयादितरत चार्थेश विज्ञस्वराट तेने ब्रह्महृदय आदिकवये मुह्यंती यत् सूर्या. सूर्या म्हणजे देवगण, मुह्यंती म्हणजे जे मोहित होतात. ब्रह्महृदय ते ब्रह्माचं जे रूप आहे ते त्यांच्या हृदयामध्ये ते स्थिर होतं. आणि तेजो वारी मृदाम यथा विनिमय त्रिसर्गो मृषः. सत्वरज तम हे जे 3 गुण त्याला त्रिसर्ग म्हणतात. आणि धामना स्वेन निरस्त कुहकम सत्यम परम धीमही. श्रीमद्भागवताच्या सुरुवातीच्या पहिल्या श्लोकामध्ये, पहिल्या स्कंदामध्ये, पहिल्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे, सत्यम परम धीमही. आता तो श्लोक आता या ठिकाणी सुद्धा पुन्हा येतो या 13व्या अध्यायामध्ये 12 स्कंदाच्या. आता इथे त्यापूर्वी एक श्लोक येत आहे, श्रीमद्भागवतम पुराणममलं यद्वैष्णवानां प्रियं यस्मिन् पारमहंस्यमेकं कमलं ज्ञानं परम गीयते. श्रीमद्भागवत हे सगळ्या दृष्टींनी निर्दोष असं पुराण आहे. निर्दोष ही शब्द वापरलेला आहे. आणि जे वैष्णवांना अतिशय प्रिय आहे, ज्याचं एकदा श्रवण केल्याने मन प्रसन्न होत नाही, पण मनामध्ये अधिक चांगल्याप्रमाणे ते तत्त्व जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते. आणि म्हणून शौनकादी ऋषींनी जे जे प्रश्न विचारले ते सूतजी सांगत घेतले आणि हजारो वर्षे हे सगळं संवाद त्या ठिकाणी होत गेला नैमिषारण्यामध्ये. तसं जे जीवनमुक्त आहेत, परमहंस आहेत, ते मायेपासून संपूर्णपणे अलिप्त असतात. आता या ग्रंथामध्ये आत्यंतिक निवृत्ती म्हणजे निवृत्तीतलं श्रेष्ठ पद, की आता त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आस नाही.
आणि ज्ञान वैराग्य भक्ती यांनी युक्त ज्यांचं अंतःकरण झालेले आहे, अशा प्रकारे जो भक्तीने या ग्रंथाचं श्रवण करतो, पठण करतो आणि मनन करतो. श्रवण करणं म्हणजे कॅसेट लावली आणि श्रवण केलं. मनन करणं म्हणजे जे आपण ऐकलं ते पुन्हा पुन्हा ते मनामध्ये घोळत राहणं, त्याचाच विचार करणं. तत् श्रवणम, तत् कीर्तनम आणि तत् कथनम. म्हणजे जो आनंद मला मिळाला तो आनंद मी इतरांना सांगावा. क्रिया करून करवावी बहुतान करवी. पुन्हा आले आपले समर्थ. तर अशा रीतीने भक्तीने जो श्रवण पठण आणि मनन करतो तो जीव सर्वार्थाने मुक्त होतो. आता पुढे एक श्लोक दिलेला आहे. कस्मै येन विभासितो यमतुलो ज्ञानप्रदीपः पुरा तद्रूपेण च नारदयं मुनये कृष्णाय तद्रूपिणा योगेंद्राय तदात्मनाथ भगवत राताय कारुण्यत तत्शुद्धं विमलं विशोक अमृतम सत्यम परम धीमहि. 19वा श्लोक आहे. हा मुद्दाम पूर्ण श्लोक वाचला. जसा श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये पहिला श्लोक आहे, ज्यामध्ये शेवटी म्हटलेलं आहे सत्यम परम धीमहि. आता सत्यम रामम धीमहि, सत्यम कृष्णम धीमहि, म्हणजे मी त्या रामाचं ध्यान करतो, त्याच्या ध्यानामध्ये मी माझा पूर्ण आयुष्य घालवेन, पण त्या रामाशिवाय मी दुसरीकडे जाणार नाही असंच म्हणतात. पण असं म्हणलं तर रामाचे भक्त खुश होतील, पण कृष्णाचे भक्त नाराज होतील. कृष्ण म्हटलं तर रामाचे भक्त नाराज होतील. असं कुठल्याही देवताचं नाव त्या ठिकाणी न घेता सत्यम परम धीमहि, ते सत्य जे तत्व आहे त्या तत्वाचंच आम्ही ध्यान करतो, असं जे पहिल्या स्कंदामधल्या पहिल्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे तेच या 12 स्कंदातल्या 19व्या श्लोकामध्ये म्हटलं आहे. सत्यम परम धीमहि, त्या सत्यस्वरूप अशा भगवंताचे आम्ही ध्यान करतो. आता कोणता? की जो अजोड ज्ञानरूपी दिवा, अजोड ज्ञानरूपी दिवा म्हणजे ज्ञान जे आहे ज्याच्यामुळे हे ज्ञान प्रसारित झालं तो अजोड आहे, त्याला कशाचीही जोड नाही. आणि तो ज्यांनी ब्रह्मदेवासाठी प्रकट केला, प्रकाशित केला, ज्या भगवंताने ब्रह्मदेवासाठी प्रकाशित केला, त्या ब्रह्मदेवाने पुढे नारदांना तो सांगितला आणि नारदांच्या रूपाने व्यासांना सांगितला आणि त्यानंतर ज्यांनी व्यासरूपाने योगेंद्र अशा शुकदेवांना सांगितला आणि शुकदेवाने अत्यंत दयाळू होऊन परीक्षित राजाला ते सांगितलं, पूर्ण उपदेश केला. त्या परमशुद्ध माया मलापासून रहित, माया मल म्हणजे मायारूपी मल हा सुद्धा ज्या ठिकाणी नाही अशा आणि शोकरहित अविनाशी परब्रह्म त्या स्वरूपाला आम्ही नमस्कार करतो, असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. आता शेवटचे 4 श्लोक जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत या ठिकाणी. नमस्तस्मै भगवते वासुदेवाय साक्षिणे य इदं कृपया कस्मै व्याचचक्षे मुमुक्षवे. याचा अर्थ आम्ही त्या सर्व साक्षी भगवान वासुदेवांना नमस्कार करतो, ज्यांनी कृपा करून मोक्ष अभिलाषी अशा ब्रह्मदेवांना याचा उपदेश केला. कारण त्या परमात्म्याने ब्रह्मदेवांना उपदेश केला नसता तर हा आनंद आम्हाला आज 2025मध्ये सुद्धा मिळाला नसता. आणि म्हणून नमस्तस्मै भगवते वासुदेवाय साक्षिणे, त्या वासुदेवांना आम्ही नमस्कार करतो की ज्यांच्या कृपेने, व्यासांच्या कृपेने मुमुक्षवे, जे मुमुक्ष आहेत, जे बद्ध आहेत त्यांची तर गोष्टच वेगळी, कारण बद्ध आहेत ते त्यांच्या आनंदात आहेत, त्यांना काही जाऊन पुन्हा वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणून परवा एका ठिकाणी भागवतामध्ये मला वाटतं काय श्यामसुंदर पाराशर यांच्या भागवतामध्ये खूप छान सांगितलं त्यांनी. भागवताचा प्रचार जेवढा केला तेवढं पुण्य आपल्याला मिळतं, कारण आताच आपण पाहिलं मानस पुण्य होही नाही पापा. मनामध्ये पुण्य केलं तर ते पुण्य आपल्या खात्यामध्ये जमा होतं. तसं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, आ गया तो वेलकम आणि चले गया तो भीडकम. खूप छान आहे. भागवतामध्ये जेव्हा आयोजन होतं एखाद्या सप्ताहाचं त्यामध्ये सगळ्यांना निमंत्रण दिलं जातं. जे त्या ठिकाणी आले त्यांचं स्वागत आहे, आये तो वेलकम आणि चले गया तो भीडकम. आणि ते जर न येता निघून गेले त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार माणूस येऊन सत्संगामध्ये रममाण होतो, पण त्याचं पूर्वपुण्य तसं नसेल तर तो सत्संगापासून दूरच राहतो.
नदीकाठी जातो, पण नदीमध्ये स्नान करण्याची ज्याला इच्छा होत नाही तो काठावरच बसतो आणि आपल्या मनाप्रमाणे सगळे विचार करू लागतो. पण जो खरा त्या नदीचा भक्त आहे, जो त्या परमेश्वराचा भक्त आहे, तो ते नदी स्नानाचं पुण्य, त्या तीर्थक्षेत्राचं पुण्य ते प्राप्त करण्यासाठी गेल्याबरोबर अगोदर त्या नदीला नमस्कार करून त्यामध्ये प्रवेश करतो आणि तो आनंद घेतो. तो आ गया तो वेलकम, चले गया तो वेलकम. त्यामुळे जे या श्रीमद भागवताचा ज्याने प्रचार केला सुरुवातीला ते आमचे माझ्या माहितीप्रमाणे भृगु ऋषी. त्यांनी सगळीकडे निमंत्रणं दिली. असं त्या ठिकाणी सप्ताह होणार आहे, तुम्ही त्यासाठी या. त्या काळामध्ये काही साधन नसताना गावोगावी जाऊन त्यांनी सगळ्यांना निमंत्रणं दिली. आता जो आ गया सो वेलकम आणि जो नाही आया तो वेलकम म्हणल्याप्रमाणे अनेक ऋषी त्या ठिकाणी आले. कारण भक्ती साधन जे आहे ते सहजपणे प्राप्त होण्यासाठी हा एकच मार्ग आहे, म्हणून ते सगळे त्या ठिकाणी आले. आणि म्हणून नमस्तस्मै भगवते वासुदेवाय साक्षिणे य इदं कृपया कस्मै व्याचचक्षे मुमुक्षवे. अशा मुमुक्षु लोकांसाठी ही सगळी कथा आहे. पुढे म्हणतात योगेंद्राय नमस्तस्मै. योगेंद्र म्हणजे शुकदेव. शुकाय ब्रह्मरूपिणे संसार सर्पदष्टम यो विष्णुरातं मुमुचित. आता कोणाला नमस्कार आहे? त्या योगराज ब्रह्मस्वरूप अशा शुकदेवांना नमस्कार असो, ज्यांनी हे महापुराण आम्हाला सांगितलं. शुकदेवाने सांगितलं. कोणाला? तर परीक्षित राजाला. कारण काय की संसार सर्पाने दंश केलेल्या परीक्षित राजाला त्याने मुक्त केलं. संसार सर्प दंश काल व्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे. हा सुद्धा श्लोक येतो की या काळाचा घास बनण्यासाठी हा काळ जो आहे प्रत्येकाला आपल्या मुखामध्ये ओढून घेण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. प्रत्येकाला जन्म जसा आहे तसं प्रत्येकाला मरणसुद्धा आहे. जन्म हा एक किनारा आहे, मरण ही दुसरा किनारा आहे. आता या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर आपली दृष्टी जात नाही. याचं म्हणजे याचा अर्थ असा की जन्म आपला या 7 दिवसामध्ये कुठल्या न कुठल्या एका दिवशी झाला, पण मृत्यू मात्र याच 7 दिवसामध्ये कधी ना कधी येणार आहे. पण या परीक्षित राजाने हा शापसुद्धा, शृंगी ऋषीचा शापसुद्धा एका अनुग्रहाप्रमाणे तो ग्रहण केला. निदान यांनी माझ्यासाठी माझा मृत्यू 7 दिवसांनी येईल असं तरी मला स्पष्टपणे सांगितलं. आणि त्यामुळे या 7 दिवसामध्ये मी काय करू आणि काय नाही असं मनामध्ये विचार घेऊन ते असताना त्या ठिकाणी आनंदतट, तटम आनंदवनम म्हणजे आत्ता ऋषिकेश हरिद्वार यामधला जो भाग आहे आनंदतट, त्या ठिकाणी ते इतर ऋषींबरोबर गेलेले असताना त्या ठिकाणी शुकदेवांचं आगमन झालं आणि शुकदेवाने हे सगळं सांगितलं. आता पुढे श्लोक येतो भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्तम यो यतः प्रभो. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो. याचा अर्थ ज्या अर्थी आपणच आमचे पालन करते आहेत. आता आमचं पालन करणं हे आपलंच कर्तव्य आहे, आपलंच काम आहे. कारण तुमच्याशिवाय आम्ही कोणाकडे जावं, तया सोडून आम्ही जन कोणाप्रती मागावे. म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमचा विश्वास. कोसळून आणि पडो हे आकाश अनेकाची आसन पाहू. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग. वस्त्रहरण प्रसंगामध्ये द्रौपदीने भीष्मांकडे पाहिलं, द्रोणाचार्यांकडे पाहिलं, जेवढे श्रेष्ठ त्या ठिकाणी होते, धनुर्धर होते, त्या सगळ्यांकडे पाहिलं, आपल्या 5ही पतींकडे पाहिलं, पण कोणीही तिला मदत करू शकला नाही. आणि तेव्हा प्रत्यक्ष भगवंताने वस्त्रावतार धारण केला. वस्त्ररूपाने ते वस्त्र पुरवलं आणि तिची लाद राखली. तसं भगवंता आता तुझ्याशिवाय आम्हाला कोणीही नाही, तया सोडून आम्ही त्यांना कोणाप्रती मागावे. हा भाव मनामध्ये दृढ असला की भगवंताची कृपा सहजपणे होते. म्हणून भवे भवे यथा भक्तीही पादयोस्तव जायते. ज्या अर्थी आपणच आमचे पालन करते आहात, म्हणून आपणच आमच्यावर अशी कृपा करा. तथा कुरुष्व देवेश. तथा कुरुष्व म्हणजे आमच्यावर कृपा करा.
नाथस्तम यो यत प्रभो, की तुमच्या या चरणकमलाचं चिंतन आम्हाला कित्येक जन्म जरी प्राप्त झाले तरी त्या प्रत्येक जन्मामध्ये आमची भक्ती तुमच्या पायी दृढ राहो. आजच आमच्या प्रल्हाद महाराजांचं चरित्र जे आहे, प्रल्हाद कथामृत, याचं वाचन माझं पूर्ण झालं. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महाराजांचे सुद्धा शेवटचे शब्द घेत आहेत. धरा 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 सद्गुरुचरण हृदयी हृदयी धरा. आता या ठिकाणी शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात, संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तम नमामि हरे परम. श्रीमद भागवताचे जेवढे सप्ताह आपण ऐकले असतील किंवा यूट्यूबवर किंवा टी व्हीवर जे भागवत सप्ताह होतात, त्यामध्ये जेव्हा सगळ्या भागवत कथेची समाप्ती होते त्यावेळेस हा श्लोक प्रामुख्याने म्हणला जातो आणि सगळेजण त्या ठिकाणी हात वर करून तो श्लोक म्हणतात. नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनम तम नमामि हरे परम. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जे हे सगळं श्रवण केलं आहे त्यामध्ये आमच्याकडून काही पाप झालं असेल त्याचंसुद्धा आम्हाला क्षमा करा. प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर प्रसीद आणि क्षम्यताम क्षम्यताम क्षम्यताम, म्हणजे ज्या चुका झाल्या त्याबद्दल क्षमा करा. प्रसीद परमेश्वर म्हणजे तुम्ही आम्हाला प्रसन्न व्हा, कारण नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. हे नाम सोपे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपा आधी. संपूर्ण हरिपाठामध्ये नामाचंच महात्म्य सांगितलेलं आहे. त्या भगवंताच्या नामाच्या संकीर्तनाने सर्व पापे नाहीसे होतात आणि ज्या भगवंताच्या चरणकमलांना केलेले वंदन सर्व दुःखे नाहीशी करतात. साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूच लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. समर्थांचा आश्रय घेतल्याशिवाय जसं आम्हाला या श्लोकांचे अर्थ लागत नाही, तसंच प्रत्येकाला आपल्या सद्गुरूचा आश्रय घेतल्यानंतर त्यांच्या चरणकमलांचे चिंतन केले म्हणजे सर्व प्रकारचे दुःख आमचे नाहीसे होतात. त्याच परमात्मस्वरूप अशा श्रीहरींना मी नमस्कार करतो. प्रणामो दुःख शमनस तम नमामि हरे परम. इथे श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्यां अष्टादशसहस्रायां म्हणजे 18,000 श्लोक असणाऱ्या पारमांस्यां संहितां, पारमांस्यांच्या या संहितेमध्ये 12 स्कंदे त्रयोदशोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु इति 12 स्कंदः. आता या ठिकाणी हा श्रीमद्भागवत ग्रंथ पूर्ण होतो. शेवटी एक श्लोक दिलेला आहे. त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये तेन त्वदंग्री कमले रतिं मे यच्छ शाश्वतीं. त्वदीय वस्तु गोविंद, भगवंता तुला जे जे आम्ही अर्पण करतो तेच प्रत्येक गोष्ट ही आम्ही तरी कुठून आणणार. तूच निर्माण केलेली जी गोष्ट या जगामध्ये आहे ती आम्ही तुझ्या चरणकमलाशी अर्पण करतो. तेन त्वदंग्री कमले रतिं मे यच्छ शाश्वत. आणि तुझ्याकडून अपेक्षा एवढीच आहे. रतिम म्हणजे आमची रती म्हणजे आमचं मन तुझ्या चरणाशी नेहमी जडलेलं. यच्छ शाश्वतीम, असे आम्हाला तू दान दे. काय? तुझ्या चरणाचा विसावा आम्हाला अखंडपणे मिळत राहो. मग आम्ही कुठल्याही योनीमध्ये असो पण तुझ्या चरणाचं चिंतन हे अखंड आमच्याकडून हो. म्हणून हे गोविंदा, तुमची वस्तू मी तुम्हाला समर्पण करत आहे. पत्रं पुष्पं फलं तोयो यो मे भक्त प्रयच्छति. जे जे भक्तिपूर्वक भगवंतांना आपण दिलं ते भगवंत त्याचा स्वीकार करतात. त्यायोगे तुमच्या चरणकमलांचे शाश्वत प्रेम आम्हाला तुम्ही द्यावं, असं म्हणून या श्रीमद्भागवत ग्रंथाची समाप्ती या शेवटच्या 23व्या श्लोकामध्ये झाले. नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनम तम नमामि हरि परम. आता श्रीमद्भागवत या ग्रंथाच्या 18,000 श्लोकाचं विवेचन अध्यायानुरूप आपण केलेलं आहे मागच्या 4 वर्षामध्ये. आता उद्यापासून म्हणजे पुढच्या प्रवचनापासून स्कंदपुराणामध्ये जे भागवताचं महात्म्य दिलेलं आहे, सुरुवातीला आपण पाहिलं पद्मपुराणामध्ये 6 अध्यायामध्ये महात्म्य दिलेलं आहे, तसंच
श्रीमद भागवताच्या शेवटी स्कंदपुराणातील महात्म्याचे 4 अध्याय दिलेले आहेत. आता हे 4 अध्याय आपल्याला यापुढे पाहायचे आहेत. आता उद्या जो आपण अध्याय पाहणार आहोत स्कंदपुराणामधलं, त्याचा विषय असा आहे की परीक्षित आणि वज्रनाभ यांची भेट. परीक्षित राजा अर्जुनाचा नातू आणि इकडे वज्रनाभ जो आहे तो कृष्णाचा. त्यामुळे एकीकडे कृष्ण आणि एकीकडे अर्जुन यांच्या वंशामधले हे परीक्षित आणि वज्रनाभ यांची भेट कशी झाली. शांडिल्य मुनी जे होते त्यांच्या मुखातून भगवंताच्या लीलांचे रहस्य आणि व्रजभूमीचे महत्त्वाचं वर्णन हे जे आहे आपण आता उद्याच्या अध्यायामध्ये पाहणार. अशा आता 4 अध्याय यानंतरचे होणार आहे ते श्रीमद भागवत महात्म्याचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. नेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिता. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. हो नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.